सोशल मीडियावर YZ एक्झॅक्टली काय हे आपण थोडंफार ओळखलेलं, पण आता YZचा ट्रेलर लॉन्च झाला आणि एक्झॅक्टली ते काय आहे ते आपण आता जाणून घेऊया YZच्या 2 कलाकारांसोबत, ॲक्ट्रेसेससोबत. ओके, पहिला प्रश्न मुक्ता तुझ्यासाठी आहे. सई YZमध्ये होती हे माहीत होतं, आम्ही न्यूज वाचलेली वगैरे, पण तू सरप्राईज पॅकेज होती. तू ऑलरेडी मूवीमध्ये होतीस की ॲडिशन? नाही, मी होते. सिनेमा अर्धा शूट झाला तेव्हा माझं शूटिंग संपलं होतं खरं तर. फक्त त्यांचं स्ट्रॅटेजी प्लॅन आहे की कशा पद्धतीने कॅरेक्टर रिव्हील होणार आहे, त्यानुसार मी सगळ्यात शेवटी येणार होते, त्यामुळे ते असं गुपित ठेवलं होतं. सई, अर्थात जसं चर्चा झाली की खूप दिवसांनी तुला मी पडद्यावर पाहतोय, एका वेगळ्या टॉपिकमध्ये पाहतोय. अर्थात तुलाही हा वेगळा नक्कीच रिफ्रेशमेंट असणार आहे अशा टॉपिकवर काम करणं. काय? 100%. म्हणजे मी माझ्या एकदम ऑपोजिट किंवा मी जशी नाही आहे तशी एक वेगळीच मुलगी साकारायला मला मिळाली आणि खूप मजा आली. आणि एक छान विषय आहे जो म्हणजे मलाही असं वाटतं की प्रत्येकात जे खरं वर्जन असतं ते एकदा तरी आयुष्यात बाहेर यायलाच पाहिजे आणि तसं तुम्ही जगायलाच पाहिजे. सो हा एक संदेश देणारा मस्त सिनेमा आहे आणि तो सगळ्यांना आवडेल याची खात्री आणि आशा आहे. नक्कीच. समीरसोबत तुम्ही दोघांनी काम केलेलं आहे, टाईम प्लीज आणि डबल सीट. अर्थात क्षितिज आणि समीरने एक गोष्ट स्क्रीनवर दाखवण्यात ते सक्सेसफुल झाले आहेत. कितीही अर्बन विषय असला तोही तो मराठमोळा करून दाखवणं, म्हणजे क्षितिजच्या गाण्याच्या शब्दांबाबतही आपण हे म्हणू शकतो. तर हा एक्सपिरियन्स कसा होता? एक वेगळा टॉपिक आहे, नेहमी शहरी अभ्यास म्हणून हा दाखवला जातो, आज तो एक फिल्मी अभ्यास आणि तो आपल्यामध्ये घडणारा म्हणून दाखवला आहे. हो, खरं आहे तुझं की कितीही अर्बन त्याला हे असलं, म्हणजे वहीला किती ग्लॉसी कवर असलं तरी आतमध्ये हस्ताक्षरच असतं. अजूनही प्रिंट केलेल्या वह्या नसतात मुलांच्या, त्यामुळे हाताने लिहिलेल्या गोष्टी जितक्या रिअल आणि त्यात अक्षरातला ओबडधोबडपणा असतो तितकं ते जास्त खरं आणि जुन्या वह्या सापडल्यावर वाचायला मस्त वाटतं. तशा क्षितिज आणि समीरच्या सिनेमाच्या लिखाणात आणि दिग्दर्शनात दिसतं, कारण ते दोघंही सातत्याने म्हणतात की मध्यमवर्गीय जाणीवान-नेणीवांविषयी ते बोलत असतात. आणि मला असं वाटतं की आपण ज्या म्हणजे ज्या मेंटॅलिटीत वाढलो, लहानाचे मोठे झालो, ती सगळ्यात जवळची असते मला वाटतं आपल्या. त्यामुळे तशा पद्धतीला विषयात मांडणी किंवा तशा विषयांची विचार हे खूप जास्त आपुलकीने केले जातात, त्यामुळे त्यांचे सिनेमे असे दिसतात असं मला वाटतं. सई? हो, मला असं वाटतं की आपण ज्या सेन्सिबिलिटीजमध्ये वाढलो आहे किंवा ज्या सेन्सिबिलिटीजचे आपल्या आजूबाजूला लोक असतात त्या सेन्सिबिलिटीजमध्येच ऑडियन्सशी संवाद साधल्यावर तो जास्त पोचतो. म्हणून क्षितिज आणि समीर प्रॉब्ली जास्त पोचतात लोकांपर्यंत आणि म्हणून त्यांना असे विषय अशा पद्धतीने छान प्रकारे मांडतात. तर शेवटचा प्रश्न, YZ हा शब्द तुम्ही तुमच्या रिअल लाईफमध्ये, खऱ्या आयुष्यात कितींदा आणि कधी कधी वापरता? काही फॅसिनेट करणाऱ्या गोष्टी जेव्हा बघितल्यात स्टेजवर किंवा सिनेमात तेव्हा बरेचदा हा शब्द येतो तोंडातनं की काय YZ होतं ना नाटक असं, किंवा काही परफॉर्मन्सेस किंवा काही अचाट शोध लागले, ते अविस्मरणीय काही घटना असतात तेव्हा वापरलं आहे YZ शब्द. गेले काही दिवस उठल्यापासून झोपेपर्यंत रोज, कारण फिल्म रिलीज होते. पण येस, मुक्ता म्हणाली की हे एक एक्सप्रेशन आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे ह्याच्या खोलात मी जाणार नाही. हे एक्सप्रेशन कशासाठी आहे तर काहीतरी एक तुम्हाला थक्क करणारा अनुभव किंवा काहीतरी तुम्हाला शॉक देणारा अनुभव किंवा तुम्हाला खूप खुश करणारा, खूप दुःखी करणारा अनुभव असा असेल तर हा शब्द अपसूक तोंडातून निघतो आणि गेले काही दिवस तर रोजच निघतो. थँक्यू सो मच. आता आम्हाला जरा YZ वेगळ्या अर्थाने वापरायला शिकलं पाहिजे. नक्कीच, डेफिनेटली. ऑल द बेस्ट फॉर द मूवी. पुन्हा नक्की भेटू. कॅमेरामॅन पुनीतसोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी. नमस्कार, मी मुक्ता बर्वे. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.